एका चिट फंड कंपनीने असंख्य शेतकरी बांधव व गरीब गुंतवणूकदारांची लाखो कोटींची फसवणूक केलेली आहे आणि त्याच्याच विरोधात आज दलित पॅंथर ऑफ इंडियाने पुणे कॅम्पसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुतळ्यापासून तर कमिशनर ऑफिस पर्यंत जन आक्रोश मोर्चा काढलेला आहे। सध्या तर मोर्चा इथून सुरू होणार आहे। दादा, मोठी फसवणूक झालेली आहे, गोरगरिबांचे पैसे अटकलेले आहे, काय सांगाल याबद्दल? आज तुम्ही पाहिलं असेल, सर्व गुंतवणूकदार महाराष्ट्रातून इथं आलेले आहेत, कर्नाटकवरून इथं आलेले आहेत। म्हणजे इतका मोठा हा स्कॅम झालेला आहे। शेतीच्या मला डबल देतो म्हणून हा प्रशांत अनिल गवळी व त्याच्याबरोबर त्याची मिसेस, त्याचे मेवना, त्याच्यानंतर त्याचे हे 24 जे काही इतर संचालक आहेत, जे इतर कंपन्याच्या 50 बोगस कंपन्यांचे, त्या लोकांनी या सर्व 22,000 गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे। जवळजवळ हजारो करोडचा हा घोटाळा आहे। तो फक्त एकटा अटक झालेला आहे। त्याच्यानंतर त्याच्या अजूनपर्यंत कुठल्या प्रॉपर्टी सील नाहीत। अजूनपर्यंत त्यांनी महाराष्ट्राभरात मुंबई, गोवा आणि त्यांनी दुबईमध्ये त्यांनी कसिनो खोललाय। दुबईमध्ये प्रॉपर्टी घेतल्यात त्यांनी, त्या सगळ्या प्रॉपर्ट्या सगळ्या त्याच्या सील झाल्या पाहिजे आणि या सगळ्या महाराष्ट्र शासनात कोर्टात जमा झाल्या पाहिजे आणि गुंतवणूकदाराचे पैसे कोर्टामार्फत मिळाले पाहिजे। गुंतवणूकदाराला पोलीस प्रशासकांनी मानपान सन्मान चहापाणी नाही पाहिजे, पण त्यांची गुंतवणूकदाराची स्टेटमेंट ही व्यवस्थित त्यांना बोलून व्यवस्थित रीतसर एका दिवसात 10, एका दिवसात 20, जितके जास्तीत जास्त होतील तेवढं रीतसर बोलून घेतले पाहिजे, हे आमच्या मागण्या आहेत। एक्झॅक्टली, गोरगरीब आहेत, हातावरचे पोट आहे, संपूर्ण महाराष्ट्रभरातून आज पुण्यात जमलेले आहेत। किती दिवस म्हणजे आता किती FIR होणार, काय होणार? FIR 21 तारखेला आम्ही 5:10 CP साहेबांनी आम्हाला बाहेर येऊन सांगितलं 1 तासात गुन्हा दाखल करतो। त्यांनी 1 तासात गुन्हा दाखल केला, पण फिर्यादी जी आमची घ्यायची होती ती घेतली नाही। फिर्यादी ही प्रशांत गवळीच्या जवळची जी फिर्यादी आहे, 61 वर्षाची वयोवृद्ध महिला घेतली आणि तिचे फक्त 2-2.5 लाख रुपये तिला फिर्यादी केली। फिर्यादी आमच्यातली फिर्यादी का घ्यायची होती? ह्या गुंतवणूकदार कोणाचे 1 करोड आहे, कोणाचे 50 लाख आहे, कोणाचे 55 लाख आहे, या काहीचे 43 लाख आहे, सोनं नाणं घरदार घाण ठेवलेली अशी फिर्यादी घ्यायला पाहिजे होती, पण ती फिर्यादी घेतली। त्यांच्यानंतर त्या गवळीला 10 दिवस PC घेतला। एका चिट फंड कंपनीने असंख्य शेतकरी बांधव व गरीब गुंतवणूकदारांची लाखो कोटींची फसवणूक केलेली आहे आणि त्याच्याच विरोधात आज दलित पॅंथर ऑफ इंडियाने पुणे कॅम्पसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुतळ्यापासून तर कमिशनर ऑफिस पर्यंत जन आक्रोश मोर्चा काढलेला आहे। सध्या तर मोर्चा इथून सुरू होणार आहे। दादा, मोठी फसवणूक झालेली आहे, गोरगरिबांचे पैसे अटकलेले आहे, काय सांगाल याबद्दल? आज तुम्ही पाहिलं असेल, सर्व गुंतवणूकदार महाराष्ट्रातून इथं आलेले आहेत, कर्नाटकवरून इथं आलेले आहेत। म्हणजे इतका मोठा हा स्कॅम झालेला आहे। शेतीच्या मला डबल देतो म्हणून हा प्रशांत अनिल गवळी व त्याच्याबरोबर त्याची मिसेस, त्याचे मेवना, त्याच्यानंतर त्याचे हे 24 जे काही इतर संचालक आहेत, जे इतर कंपन्याच्या 50 बोगस कंपन्यांचे, त्या लोकांनी या सर्व 22,000 गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे। जवळजवळ हजारो करोडचा हा घोटाळा आहे। तो फक्त एकटा अटक झालेला आहे। त्याच्यानंतर त्याच्या अजूनपर्यंत कुठल्या